मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या दातांमध्ये जर कीड लागली असेल तर या किडीपासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा, प्रभावी, अवघ्या 1 ते 2 वेळेसच्या वापराने सुटका करून देणारा असा घरगुती आणि नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे। कितीही भयंकर दाढ दुखत असेल, कीड लागली असेल, सततचे कटकट आपल्या मागे लागले असेल तर यापासून सहजतेने सुटका होऊन सततची जी दाढदुखी आपल्या मागे लागली आहे ही सहजतेने बरी होऊन कधी दाढ दुखत होती हे देखील आपण विसरून जाल इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून मिळणार आहे। कारण जो उपाय मी दाखवणार आहे ना तो अगदी रामबाण, घरगुती व फायदा देणाराच आहे। तर यासाठी एका पात्रामध्ये साधारण 2 चमचे भरून राईचे तेल घ्या, म्हणजेच मोहरीचे तेल। यामध्ये पाव चमचा भरून रोजचे जे खाण्याचे मीठ आहे हे मीठ टाकायचे आहे। जितके आपण यामध्ये मीठ टाकले आहे ना तितकीच आपण यामध्ये हळद देखील टाकायची आहे। यासाठी घरची हळद पावडर घ्या, म्हणजे याचा फायदा आपल्याला जास्त होतो। व येथे आपण 4 अखंड लवंग घेतले आहे। या लवंग थोड्याशा कुटून घ्या। याप्रमाणे कुटून घेतलेल्या लवंग यामध्ये टाका आणि हे याप्रमाणे छान मिक्स करून घ्यायचे आहे। व तयार झालेले मिश्रण असेच झाकून किमान अर्धा तास ठेवून द्या। अर्ध्या तासानंतर आपले जे मिश्रण आहे हे औषध म्हणून तयार होऊन जाते। तर तयार झालेले मिश्रण अर्ध्या तासानंतर एक याप्रमाणे छोटासा कॉटनचा तुकडा घ्या व यावर जे हे मिश्रण तयार करून घेतले आहे ना हे मिश्रण याप्रमाणे टाका। याप्रमाणे टाकून ज्या ठिकाणी आपली दाढ किडलेली आहे त्या ठिकाणी हे बरोबर ठेवायचे आहे। दोन्ही दातांमध्ये दाब देऊन किमान हे अर्धा तास असेच राहू द्या। अर्ध्या तासानंतर हे काढून थुंकून द्या। असे फक्त दिवसभरातून 2 वेळेस जरी केले ना तरी देखील आपल्याला फायदा जाणवेल। म्हणजे कीड आहे ना ती सहजतेने बाहेर पडते व जो त्रास होतो तो देखील सहजतेने बरा होतो। तर मग आहे की नाही अत्यंत साधा, सोपा, घरगुती आणि नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।